जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे। असा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो आणि या प्रश्नाला पाहिल्यानंतर आपल्याला खूप भीती वाटते की हा प्रश्न नेमका सोडवायचा कसा। पण मित्रांनो, जेवढा प्रश्न दिसायला अवघड तेवढाच सोडवायला सोपा असणारा हा प्रश्न आहे। कशा प्रकारे सोडवायचा चला पाहूया। बघा प्रश्न आहे x अधिक 1/x बरोबर 3 तर x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर किती। तर सेम प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असाच दिलेला आहे। इथे फक्त बदल काय, इथे प्लसचं चिन्ह आहे, इथे मायनसचं चिन्ह आहे आणि ह्या दोनच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत। मग अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं, तर बघा इथे x दिलाय आणि इथे आपल्याला वर्गाची किंमत विचारली की नाही, बस एवढेच लक्षात घ्यायचं। जर वर्ग आला रे आला काय करायचं, या संख्येचा वर्ग करायचा, या संख्येचा वर्ग करायचा। इथं चिन्ह काय बघायचं, इथं जे असेल त्याच्या विरुद्धचं चिन्ह या द्यायचं आणि तिथून 2 मायनस करायचं। म्हणजे इथं जर प्लस आलं तर इथं मायनस करा आणि इथं मात्र 4चा वर्ग केला, ओके, इथं मायनस आलं त्याच्या विरुद्धचं +2 करा। 3चा वर्ग किती झाला 9 अधिक 2 9 आणि 9 वजा 2 9 मधून 2 गेले किती राहिले 7 आणि खाली बघा 4चा वर्ग 16 अधिक 2 16 2 18। कसं केलं लक्षात आलं का। फक्त तुम्हाला सिंबल लक्षात ठेवायचे आणि इथं प्लसचा असेल तर इथं -2 करायचंय, इथं मायनस असेल तर +2 करायचंय। हा 2 कंपल्सरी आहे। या व्हॅल्यूचं आणि ह्या 2चा काहीही संबंध नाही, तो फिक्स आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, याला जर तुम्ही a कन्सिडर केलं, याला a गृहीत धरलं तर तुमचं सूत्र तयार होईल a वर्ग वजा अधिक किंवा वजा 2। आता अधिक किंवा वजा मध्ये फक्त तुम्हाला सिंबल लक्षात ठेवायचंय की इथं जे येईल त्याच्या विरुद्धचं 2 ला सिंबल द्यायचं आहे, 2 ला साइन द्यायचं आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।